या पेरूची व्हरायटी ही रेड डायमंड आहे आणि या पेरूमधील जुने व्हिडिओ जे आहेत तर मुळ्यांची वाढ न होणे, दुसरी गोष्ट नेमॅटोड आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ह्या बागेमध्ये रोपांची मर जास्त प्रमाणात होते. या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत तर ह्या बागेतले होते आणि 6 महिन्यापूर्वीची कंडिशन आणि आजची कंडिशन हे तुम्हाला यूट्यूबला सगळे व्हिडिओ या प्लॉटमधील जे रेड कलरचे सॉईल दिसत होते पहा तुम्हाला आजपर्यंत व्हिडिओमध्ये, तर ती या बागेची डेव्हलपमेंट ही अशी आपल्याला आत्ता मिळालेली आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवतोय तर हा व्हिडिओ यासाठीच बनवतो की यामध्ये आपल्याला रोपांची मर होत होती ती पूर्णपणे कंट्रोल केल्यानंतरनं ही ग्रोथ किंवा ही जी डेव्हलपमेंट ही आपल्याला मिळालेली आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या इंदापूर तालुक्यातील रेड डायमंड जे काही व्हिडिओ आहेत ते या बागेचे आहेत आणि यामधले जे 6 महिन्यातले जे डिफरन्स आहेत किंवा जे बदल आहेत हे तुम्हाला समजून घेण्यासाठी जुने व्हिडिओ रेड डायमंडचे बघितल्यानंतरनं किंवा पाहिल्यानंतरनं यूट्यूबला हे तुमच्या लक्षात येईल की चेंजेस किंवा प्रॉपर टॉप टू बॉटम रिझल्ट कशा आहेत किंवा काम काय केलं होतं या पेरू पिकामध्ये किंवा रेड डायमंड व्हरायटीमध्ये हे लक्षात आल्यानंतरनं तुम्हाला अशा पद्धतीचे हे चेंजेस या पिकामध्ये केलेले आहेत किंवा या प्लॉटमध्ये झालेले किंवा होत असलेले बदल ह्या व्हिडिओमधून दाखवण्याचा उद्देश आहे. एवढ्या टेम्परेचरला या व्हरायटीचा महत्त्वाचा ड्रॉबॅक की हे वरचे शेंडे जे असतात वरचे शेंडे हे काळपट होतात किंवा जळतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं स्प्रे शेड्यूल वगैरे ठेवणं गरजेचं आहे. आणि पेरू पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे पहा अशा पद्धतीचं बऱ्याचशा बागांमध्ये अशी पानं करपतायत. हे 1% कुठंतरी हे पर्सेंटेज आता या ठिकाणी दिसत आहे. महत्त्वाचं रेड डायमंडची जी व्हरायटी आहे तिचा महत्त्वाचा ड्रॉबॅक म्हणजे कमी कालावधीमध्ये वाढ होत नाही आहे. हिला लाँग टर्ममध्ये हिला वाढ होते. पहिल्या वर्षी या व्हरायटीमध्ये उत्पन्न हे शक्यतो कमीच मिळतं. तर यासाठी प्रॉपरली सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणं झाल्या तरच या पेरू पिकाची वाढ म्हणजेच रेड डायमंड व्हरायटीची वाढ चांगली होते. आता बुंद्याची साईज वगैरे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहे. कारण हा व्हिडिओ यासाठीच बनवलेला आहे की जुने व्हिडिओ पाहिल्यानंतरनं 6 महिन्यापूर्वीचे आणि आजचे तर हे 7 महिन्यातले सगळे चेंजेस 6 ते 7 महिन्यातले हे अशा पद्धतीने झालेले आहेत. ज्यावेळी आपण या बागेमध्ये काम करण्यास सुरुवात केली ती त्यावेळेस ह्या प्लॉटमधली 80 रोपं ॲक्च्युली मरत होती. दुसरी गोष्ट रूटची डेव्हलपमेंट मिळत नव्हती. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हापासून काम चालू केलं एक साधारणपणे ऑगस्टपासून या ठिकाणं जुलै ऑगस्टच्या दरम्यान आपण या ठिकाणं काम चालू केलं. त्यानंतरनं हे जे मिळालेले रिझल्ट आहेत हे असे मिळालेले आहेत. आणि आता जो शेंडा काळा पडणं ह्या व्हरायटीचा सगळ्यात महत्त्वाचा 35 ते 38च्या पुढे टेम्परेचर गेल्यानंतर शेंडा काळा पडतो, खराब होतो, वाढ थांबते. तर हे या टेम्परेचरला होत नाही, यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. दुसरी गोष्ट फूड म्हणाल, ग्रोथ म्हणाल तर ही अशी आपल्याला ह्या प्लॉटमध्ये मिळत आहे. आणि एकसारख्या प्रकारची बुंद्यांची वाढ वगैरे किंवा फुटव्यांची संख्या ही अशी मिळालेली आहे. कारण या व्हरायटीमध्ये बरेचसे ड्रॉबॅक आहेत लावण्यासाठी किंवा मार्केटला सगळ्यात चांगली चालणारी व्हरायटी यंदा जवळजवळ साधारणपणे 114, 104, 120 रुपये पर kg या पेरूला मार्केट होतं किंवा मिळालेलं आहे. एकरी किमान 25-30 लाख रुपये या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना रेड डायमंडमध्ये मिळालेले आहेत किंवा केलेले आहेत, उत्पन्न मिळालेलं आहे. म्हणून या पिकाकडे शेतकरी किंवा ह्या व्हरायटीकडे येतात. परंतु ह्यातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत त्यावरती काम झालं तरच ही ग्रोथ किंवा हे रिझल्ट आपल्याला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं ही ग्रोथ सगळ्यात महत्त्वाचं मिळणं हेच सगळ्यात महत्त्वाचं सक्सेस आहे. झाड स्टेबल करणं, झाड जगवणं हे पहिलं लागवडीनंतर प्लांटेशन केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम असतं पेरू पिकामधले. ते पण विशेषतः रेड डायमंडमध्ये आणि तुमचं रेड जार्वीमध्ये जार्वी 1 या 2 व्हरायटींचा डिफरन्स किंवा 2 व्हरायटी ह्या स्टेबल करण्यासाठी सगळ्यात अडचणीच्या ठरत आहेत.
आणि या गोष्टीवरती जर तुम्हाला प्रॉपरली नॉलेज किंवा प्रॉपरली जर गायडन्स मिळालं तरच ते रिझल्ट तुम्हाला चांगले मिळू शकतात. कारण याच्यासाठीच प्रॉपरली सगळ्या गोष्टी अपडेट करणं हेच महत्त्वाचं आहे. आणि जुन्या व्हिडिओची लिंक सुरुवातीचीही तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यातली वाढ आणि आजची वाढ हे सगळे चेंजेस तुम्हाला दिसून येतील किंवा समजून येतील यासाठीच आहेत.